टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। लाखो गाड्या अनकोटीत मराठा टार्गेट मुंबई अनमिशन मराठा आरक्षण अंतरवालीत घडलं त्याची पुनरावृत्ती घडली तर सरकार कोसळेल आणि तिथेच त्या चुकीची पुनरावृत्ती होईल। 20 जानेवारीचे प्लॅनिंग कुठवर आलं? शिंदे जरांगेंना पुन्हा घुमवतील की जरांगे करो या मरोचा एल्गार करतील? जरांगेंना धोका त्यांच्याच माणसांपासून। कुट्टीतील मराठ्यांपैकी एक जरी वाकड्यात गेला तरी नाव जरांगेंचे येणार। नेमकं घडलंय का? शिंदे, फडणवीस, पवार सावध व्हा। अंतरवाली सराटीतील 1 सप्टेंबरच्या प्रयोगाचा अंक पुन्हा मुंबईत घडवू नका। उगाच शांततेत होणाऱ्या आंदोलनाला गालबोट लावू नका। मराठ्यांची शांतता तुम्हाला स्वस्थ बसू देत नसली तरी आता हीच शांतता क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही हेही स्पष्ट आहे। जरांगे पाटलांनी दिलेला हा निर्वाणीचा इशारा सध्या मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणारा ठरतो। 20 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार। यावेळी सरकारकडून अंतरवाली सराटीत ज्या प्रकारे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला होता तसा प्रयत्न पुन्हा होण्याची शक्यता खुद्द जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे। परंतु यावेळी मराठा गाफील राहणार नाही हेही खरं आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलकांना पूर्ण तयारीनिशी येण्याचे आवाहन केलं। 2 महिने जरी आंदोलन चाललं तरी मराठा कुठेही कमी पडायला नको या पद्धतीने तयारी करून या असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आंदोलन म्हणजे मराठ्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाप्रमाणे मराठ्यांचं मुंबईतील आंदोलन राहणार आहे। सरकारनं 2 वेळा मराठ्यांना दिलेला शब्द फिरवला, त्यामुळे हे तिसरं आंदोलन निर्णायक ठरणार आहे। एक तर मराठ्यांना आरक्षण तरी मिळेल किंवा मुंबईतून माझी अंतयात्रा तरी निघेल अशी टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। मराठा आंदोलन छेडल्यापासून जरांगे पाटील पूर्ण वेळ समाजासाठी देत आहेत। आताही मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांकडून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाते। गावागावात जाऊन मराठ्यांना आंदोलनाविषयी माहिती दिली जाते। जरांगे पाटील यांनी आता स्वतःला समाजासाठी वाहून घेतलंय। वारंवार आंदोलन करून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। तरी देखील रात्री हॉस्पिटलमध्ये सलाईन लावून हा गडी सकाळी पुन्हा समाजासाठी मैदानात असतो। एवढंच काय तर स्वतःचा मुलगा शिवराज हा देखील पोटदुखीमुळे हॉस्पिटलमध्ये असताना बाप मात्र आरक्षणाच्या आंदोलनात व्यस्त आहे। परंतु म्हणतात ना, शेवटी बाप तो बापच असतो। दिवसभरचे दौरे बैठका यातूनही वेळात वेळ काढून जरांगे पाटलांनी आपल्या मुलाची भेट घेण्यासाठी हॉस्पिटल गाठलंच। त्यावेळी जरांगे पाटलांना पाहून त्यांच्या पत्नीलाही आपल्या डोळ्यात तरळणारे अश्रू रोखता आले नाही। समाजासाठी भूक तहान विसरून एकच मिशन आरक्षण हे ब्रीदवाक्य घेऊन पुढे जाणाऱ्या जरांगे पाटलांना समाजात देव मानणारी मंडळी काही कमी नाहीयेत। जरांगे पाटील जालन्यात असताना त्यांना भेटायला एक नवविवाहित जोडपं आलं। घरची परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देत लग्न उरकवलं होतं। जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनाला समाजातून प्रतिसाद मिळतोय हे पाहून जरांगे पाटलांचं काळीजही खुलून निघालं होतं। नवदाम्पत्याला शुभेच्छा देताना त्यांचाही कंठ यावेळी दाटून आला। केवळ थोरा मोठ्यांनाच नाही तर बालबच्चांनाही आता जरांगे पाटील घराघरातील सदस्य वाटतात। जालन्याहून दौऱ्याला निघत असताना जरांगे पाटलांचा ताफा एका युवकानं थांबवला। आपल्या 5 महिन्याच्या तान्हुल्याला आशीर्वाद द्या आणि नंतर पुढे जा असा हट्टच जणू त्यांनी जरांगे पाटलांना केला। 5 महिन्याचं तान्हुलं वाट पाहतंय म्हणून जरांगे पाटलांनी जराही विलंब न करता आपला ताफा थांबवत तान्हुल्याला आशीर्वाद दिला। थोडक्यात काय तर समाजासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांना आता मराठा समाज आपला भाग्यविधाता समजू लागला। जरांगे पाटलांच्या एका आवाजानं लाखो लोक जमा होतात। जरांगे पाटील म्हणतील तीच आता समाजाची पूर्व दिशा असणार आहे। तेव्हा सरकारनंही मुंबईतील आंदोलनात शासकीय अडथळे न आणता शांततेच्या मार्गाने जात असलेलं आंदोलन उगाच मिठाचा खडा टाकून बिघडवू नये अशीच इच्छा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते। यामध्ये एक भीतीही व्यक्त केली जाते, ते म्हणजे कोट्टीतील मराठा मुंबईमध्ये जातो। ज्या पद्धतीने अंतरवालीमध्ये